हॅलो गाईस, तुमचं सगळ्यात स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. निशुल्क आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क घेणार नाहीत. ओ माय गॉड, कसलं भारी दिसतंय. क्लिनिंग बघू शकता तुम्ही भाई, मॅनेजमेंट नेक्स्ट लेवल आहे. नेक्स्ट कसलं भारी दिसतंय. एंट्री केलं पण वरती तर खूप भारी. हे बघा गजानन महाराजांचं स्टॅच्यू. आत्ता तुम्हाला मी दाखवतो की कसलं भारी बसण्याची. बघा किती जागा भारी केलेली. मी 2 लोकेशन तुम्हाला हायली रिकमेंड करतो. जे नाव ठेवले ना आनंद सागर, ते एकदम करेक्ट ठेवले. त्या साईडला आणि या साईडला असं दोन्ही साईडला बंद केलेले. मला इथल्यासारखी मॅनेजमेंट कुठंच बघायला भेटली नाही. इकडे लिंबाची झाडं साईडने, तिकडे पिंपळाची झाडं होते दोन्ही साईडने. कसलं भारी वाटते. म्हणजे कोण म्हणणारच नाही महाराष्ट्रामधलं लोकेशन आहे. माझ्याकडे खरंच शब्द नाही. तुम्ही जर येताना तुमचा पैसा वसूलच काम आहे. एंट्री केल्यानंतर हे बघा एवढं मोठं नंदी, हे शिवमंदिर आहे. कसलं भारी, वाव. आणि आत्ता मी आलो आहे शेगावमधलं जे आहे आनंद सागर, हे एक लोकेशन बघण्यासारखं आहे. तर मी म्हणलं आता आलो इथं तर हे पण बघून घ्यावा. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला टायमिंग सांगतो किती वाजता चालू होतं आणि किती वाजता बंद होतं. इथं दिलेलं आहे निशुल्क आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क घेणार नाहीत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील आणि 4 वाजेपर्यंतच प्रवेश राहणार आहे. त्याच्यानंतर 4 नंतर बंद राहणार आहे प्रवेशमध्ये. म्हणजे 5पर्यंत चालू राहणार आहे, पण तुम्ही 4च्या अगोदर यायचं आहे. म्हणजे सॉरी 4 जर तुम्हाला जर जास्त टाईम स्पेंड करायचा असेल तर मग 10च्या नंतर ते 3 वाजेपर्यंत या. म्हणजे तुम्हाला 2 तास जास्त वेळ भेटेल. 5 वाजेपर्यंत तुम्ही मध्ये राहू शकता आणि 4 वाजता बंद होईल. हे बघा, हे आहे एंट्री. चला आता आपण जाऊ मध्ये. अंडरग्राऊंड रस्ता केलेला आहे त्या साईडला. म्हणजे तुम्हाला रस्ता क्रॉस करायची गरज नाही. आता मध्ये गेलं तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आलोच आता मध्ये. हे बघा कामच चालू आहे. इकडे पण काम चालू आहे, त्या साईडला पण काम चालू आहे. म्हणजे काम चालू आहे थोडंसं मध्ये. आणि काही ठिकाणी असं बघायला आहे. पार्किंगची सुविधा तर इथं पण आहे, बघू शकता. तर प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे आणि बोर्डवरती माहिती लिहिलेली कसं काय वगैरे सगळं तिथं आहे. तिथून मध्ये एंट्री आहे. फायनली आम्ही केली एंट्रीमध्ये. ही साईड बघा, हे साईड झालेलं आहे पूर्ण काम. आणि ह्या साईडला काम राहिलेलं आहे, पूर्ण काम राहिले मध्ये. आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सेवेकरी दिसतील म्हणजे दिसतीलच. आणि ना सगळ्यात चांगली एक खासियत म्हणजे ना, तसं ओढत वगैरे नाहीत कोणावर. डायरेक्ट त्यांनी असं ते बोर्ड वगैरे आहेत काही ठिकाणी, ते एकदम असं सायलेंटली सगळी गोष्टी सांगतात. म्हणजे बोलायचं त्यांना गरजच नाही पडत. कारण त्यांनी ना आता तिथं मध्ये मी दर्शन करायला गेलो त्यावेळेस बघा, शांत राहा असा बोर्ड लिहिला होता त्यांच्याकडे. आणि बोलून असं नाही दाखवलं की इथं बोलू नका म्हणून. त्यांच्याकडे बोर्ड होता, जिथं आवाज वाटून त्यांनी तसं असं बोर्डवरती केला आणि दाखवलं. तर न बोलतासुद्धा खूप काही गोष्टी करता येतात त्यांनी म्हणजे एक सिद्ध होतं गोष्ट. हे बघा इथं काम चालू आहे. पुढं पण भरपूर बघण्यासारखं आहे, तिकडे पण आहे. आणि हे इथून ओ माय गॉड, कसलं भारी दिसतंय. हे बघा सगळ्यांचे इथं ना हे आहेत श्री भगवान महावीर हे आहेत. यांची इथं स्टॅच्यू बनवला आहे. व इथं संत जलाराम बाप्पा यांचं आहे. कसलं भारी दिसतंय. एंट्री केलं. हे बघा संत मीराबाई, संत तिरुवल्लभ, परत असे संत दादाजी आणि परत इथं संत भीमा. हे बघा असे ह्यांचे सगळ्यांचे स्टॅच्यू बनवले. हे बघा गजानन महाराजांचं. हो महाराज, एक काम करतो मी तुम्हाला त्या साईडने असं दाखवतो. म्हणजे पूर्ण सर्कलमध्ये ना, पूर्ण सर्कलमध्ये स्टॅच्यू बनवला आहे. वरती पण वरती तर खूप भारी. मला वाटतं कंस्ट्रक्शन असल्यामुळे त्यांनी टाईम लिमिटेड ठेवलेलं आहे. हे बघा इथं पण आहे श्री विष्णू तीर्थ आहेत हरियाणा. परत म्हणजे कुठले आहेत ते पण लिहिलं गावाचं नाव. पण आद्य शंकराचार्य केरळ, परत माणिक प्रभू महाराज कर्नाटक. असं सगळ्यांचे स्टॅच्यू बनवून तिथं नाव आणि गावाचे नाव पण लिहिलेत आणि त्यांचे नाव पण लिहिलेले. हे बघा पूर्णपणे संत गोरक्षनाथ. हे बघा सेवेकरी. क्लिनिंग बघू शकता तुम्ही भाई, मॅनेजमेंट नेक्स्ट लेवल आहे. नेक्स्ट जगात भारी म्हणतात ना गजानन महाराजांचं. पूर्णच ते 100% खरं आहे बरं का, 100%. आणि हे जे आहेत ना सेवेकरी, ते मनातून भक्ती करतात बरं का. असं काय
कारण की मनातून का म्हणतो मी, कारण की त्यांच्या कामातून त्यांना असं मनाच लागत नाही की तुम्ही हे करा, हे साफ करा. नाही, सांगायची वेळच गरजच नाही पडत. आणि हे बघा गजानन महाराजांचं स्टॅच्यू किती भारी. आणि आत्ता तुम्हाला मी दाखवतो की कसलं भारी. सध्या एंट्री नाही मध्ये, पण हो भाई कसलं भारी केलं आहे. दोन्ही साईडला इथून वॉकिंग करायचं वरती, नंतर मग या साईडला पण आहे. हे बघा पाण्याचं पूर्ण बघा. इथं अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे सध्या हे गेट बंद लावलेलं आहे. तिकडं पूर्ण काम चालू आहे, तिथं पण भारी एकदम पूर्ण साईडला. आणि त्या साईडला गार्डन आहे ते बघा. असं आहे पूर्ण बघण्यासारखं, एक नंबर. मी आवर्जून तुम्हाला ना खरंच म्हणजे रिकमेंड करतो, पर्सनली रिकमेंड करतो की तुम्ही ना गजानन महाराज जे आहेत ना, तर तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्ही खरंच भेट द्या. हे बघा पूर्ण असं ह्या साईडला. हा मध्ये एवढंच हे मध्ये. आता बाहेर आणखी झाडं वगैरे भरपूर आहे काय काय. शेगावला तुम्ही नक्की भेट द्या. हे 2 ठिकाण तर म्हणजे आम्ही तर 2च बघितले, महाराजांचं मंदिर आणि परत ते हे आनंदसागर. तुम्ही म्हणतो तुम्हाला आवर्जून भेट द्या तुम्ही, कारण की बघण्यासारखं खूप आहे, खूप बघण्यासारखं शिकण्यासारखं पण आहे. इथं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण तुम्ही येऊ शकता. सध्या आहे म्हणजे ओपन आहे. आता तिकडे पण आहे काय ते पण आपण जाऊ. गणेश मंदिर आहे हे, इथे लिहिलेलं आहे बघा, आध्यात्मिक केंद्र. बसण्याची बघा किती जागा भारी केलेली. आणि पूर्ण साईडने असे झाड येतं, एवढं भारी वाटतं ना. तर हे बघा पूर्ण असे झाड आहेत मोठं, कसलं भारी वाटतं. असं वाटतं की फॉरेनर कुठेतरी आले लोकेशनला, खूपच भारी वाटतं. हे बघा. आणि तिकडे पण असं गार्डन बसणार, तो छोटासा मिनी पूल दिसतो त्या साईडला, आपण तिथं पण जाऊ. आणि अगोदर ते मंदिर आहे ना ते बघूया, आनंदसागर. खरंच हे नाव ठेवले ना आनंदसागर, ते एकदम करेक्ट ठेवले, कारण की इथं आल्याच्यानंतर माणूस आनंदीच आहे. तिथं पण काहीतरी आहे बघण्यासारखं, तिथं पण आपण जाणार आहे. म्हणजे किती बघण्यासारखं इथं ना. इवन हेच नाही, आनंदसागरच नाही, तुम्ही मंदिरातसुद्धा या. बघा तुम्ही आलात ना, म्हणजे माणसाचे असं बारीक बारीक विचार केला पूर्ण माणसाला काय हवं आहे काय नाही, सगळ्या गोष्टीचा विचार केलेला. तर तुम्ही तिथं पण या मंदिरात आहे. आणि ह्या लोकेशनला मी 2 लोकेशन तुम्हाला हायली रिकमेंड करतो की तुम्ही आवर्जून आनंदसागर आणि गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये अवश्य भेट द्या. पहिले आहेत आपले गणपती महाराज. इथं हे जे पिंपळाचे झाडं लावलेत ना साईडनी, हा 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 हा. आणि हे बघा क्लिनिंग बघू शकता. थोडेसे 1-2 असे पानं दिसतील तुम्हाला, बाकी ऑलमोस्ट क्लिनिंगच आहे सगळीकडे, सगळ्या साईडनी. तरी पण ते असं क्लिनिंग जरी असली ना, तरी पण असं साफसफाई वगैरे चालूच आहे त्यांची कंटिन्यू. आणि स्टँडसुद्धा आहे जिथं तिथं, म्हणजे त्यांनी सोय करून ठेवलेली आहे. डस्टबिन आहे जागी वगैरे मंदिरासारखी. आणि मेन म्हणजे सगळ्या ठिकाणी डस्टबिन तुम्हाला दिसन कचरा टाकण्यासाठी. तिकडं तर खूप भारी ते पण. ते बघा त्या साईडला पण, हे बघा असं, हे बघा तिथं पण आहे काहीतरी. तर आपण आलो जवळ. हे रात्री खूप भारी वाटेल बरं, कारण की हे बघा डस्टबिन वगैरे सगळीकडे ठिकाणी ठेवलेली. क्लिनिंग बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट एवढे लोक आहे बघायला, तरी पण तिकडं बगळे वगैरे आहेत. आणि छोटंसं मी असं तिकडे मोठा पूल आहे असं वरती, उड्डाण पूल. फिल्म मराठी वाईब्स अच्छा हे, अच्छा ओके. हे बघा इकडे बंद केलेलं आहे सध्या, कारण की इथे दिसत नाही. हे बघा इथं सध्या इकडे कामं चालू आहे म्हणून. आणि हे बघू शकतो. ओ भाई कसलं भारी दिसते बघा. आतापर्यंत जेवढे मी गार्डन वगैरे बघितले का, ह्याच्यासारखं जे आहे ना व्ह्यू, ते बघायलाच नाही भेटलं मला आतापर्यंत. तिकडं पण आहे जाण्यासाठी, पण तिकडं म्हणजे दोन्ही साईडला जाऊ शकतो, पण कन्स्ट्रक्शनचं थोडंसं बाकी काम आहे म्हणून त्या साईडला आणि या साईडला असं दोन्ही साईडला बंद केलेलं आहे. ते असं आहे. आपल्याला बघू त्या साईडला जाता येते की बघू, आणि त्या साईडला पण परत जाऊया आपण. तर हे असं आहे बघा. तिकडं पण बघण्यासारखं आहे, पण सध्या तिकडं लॉक असल्यामुळे, म्हणजे तिकडं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तिकडं जाऊन नाही दिलं. बाकी असं आहे पूर्ण आनंदसागर.
खूप काय बघायला. म्हणजे तुम्हाला जर आलात ना बघायला तर पूर्णपणे असं टायमिंग तुमचा कसा जाईल ना तुम्हाला समजणार नाही. एवढं बघण्यासारखं आहे आनंदसागरमध्ये. खूप आहे. इकडं पण गार्डनचं आहे, इकडं पण गार्डन आहे पूर्णपणे. पाणी वगैरे खूप बघण्यासारखं खूपच. भाई मी आत्ता तुम्हाला सांगतो जितक्या मंदिरात ठिकाणी म्हणजे मी काय तुलना म्हणजे नाही करत, पण एक सांगते माझे मत व्यक्त करतो की जितक्या ठिकाणी मी गेलो ना आत्ता गार्डन म्हणा किंवा मंदिर, मला इथल्यासारखी मॅनेजमेंट कुठंच बघायला भेटली नाही. एवढं भारी. हे बघा, हे बघा, हे दुसऱ्या साईडला आम्ही आलो. इकडे पण हे कन्स्ट्रक्शनमध्ये ते कामच चालू इकडे पण. ते बघा महादेव आणि नंदी यांचा गणपती बाप्पा यांचा स्टॅच्यू बनवला आहे. आत्ता इकडे आहे महादेव मंदिर, तिकडे पण जाणार आहे आपण. हे बघा चालूच आहे इकडे पण काम. हे बघा इथून आता ना रेल्वे जाणार आहे, म्हणजे तुम्हाला हां असं पूर्ण सर्कल राऊंड मारणार. भारी होणार काहीतरी युनिकच, खूपच भारी. हे बघा दोन्ही साईड हे जे वाटतं इकडे बघा, इकडे वेगळे, इकडे लिंबाची झाडं साईडने, तिकडे पिंपळाची झाडं होते दोन्ही साईडने. आणि तिथं आहे शिवमंदिर. तिथे गेलं तुम्हाला दाखवतो ते मंदिर. हे बघा एवढं म्हणजे इकडं काम चालूच आणखी मग कसलं भारी वाटते. म्हणजे कोण म्हणणारच नाही महाराष्ट्रामधलं लोकेशन आहे माहिती आहे का. एवढं भारी वाटतंय, एकच शब्द इथं अमेझिंग. एवढं भारी, माझ्याकडे खरंच शब्द नाही. तुम्ही जेव्हा येतात ना तुमचा पैसा वसूलच काम आहे. एंट्री केल्यानंतर हे बघा एवढं मोठं नंदी, हे शिवमंदिर आहे. आणि इकडे पण नंदी. बापरे, मी तर ना खरंच कायच म्हणू. मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम बघते एवढं शिस्तप्रिय, एवढं भारी, एवढं स्वच्छ, एवढं की भारी की म्हणजे शब्दच नाहीत बरोबर. हे बघा हे मंदिर आहे, कसलं भारी. वाव. हे जे तुम्हाला सेवेकरी दिसत ना, म्हणजे जेवढे बी जे सेवेकरी तुम्हाला दिसत ना, क्लीन बघा अजून चालूच आहे दिवसभरही चालू असतं. सेवा करणारे सगळे जे आहेत ना, सगळे म्हणजे A to Z, त्यातलं काय असतील माहीत नाही, पण जे मोस्ट ऑफ जेवढे आहेत ना ते सगळे स्वतःचं घरदार सोडून निशुल्क म्हणजे काही न घेता हे ते स्वतःच्या इच्छेने सेवा देतात ते स्वतः. हे मी फर्स्ट टाईम ऐकलं तर मी शॉक झालो. म्हणलं बापरे किती मोठं मन करून त्याने हे करतात. तर असा होता आनंदसागरमधला ब्लॉग. आनंदसागर म्हणजे आनंद देणारा सागर. म्हणजे जे नाव टाकले ना, नावच नाही होऊन प्रत्येक गोष्ट आहे ना एकदम परफेक्ट केली नावासकट. तर असा होता हा ब्लॉग. तुम्हाला आनंदसागरचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि इथले कोण असेल त्याने पण कमेंट करा. आणि जे कोणी बघितलं असेल ना गजानन महाराज मंदिर आणि आनंदसागर, त्यांनी पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.